समृद्धी महामार्गावर कारमध्ये पत्नीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह गाडीतच ठेवून अनेक तास फिरल्यानंतर आरोपी पतीने अखेर कारंजा शहर पोलीस ठाण्यात हजर होऊन आत्मसमर्पण केले। ही धक्कादायक घटना 14 जुलै रोजी पहाटे उघडकीस आली असून या थरारक प्रकरणामुळे कारंजा परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सलमान खान नेक मोहम्मद खान वय 30 वर्ष राहणार कलौधरदा जिल्हा गौतम बुद्ध नगर उत्तर प्रदेश हा आपली पत्नी हसीन बानो सलमान खान वय 28 वर्ष आणि 3 लहान मुलांसह कारने समृद्धी महामार्गावरून ग्रेटर नोएडाकडे जात होता। कारंजा परिसरात महामार्गावर त्याने कार थांबवली। चारित्र्यावरील संशयावरून त्यांच्यात वाद झाला। या वादामुळे सलमानने प्रथम लोखंडी रॉडने पत्नीच्या डोक्यावर वार केले आणि त्यानंतर तिचा गळा आवळून तिची हत्या केली असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे। घटनेनंतर आरोपी पतीने पत्नीचा मृतदेह कारमध्येच ठेवून अनेक तास वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती केली। रात्रभर मृतदेहासह फिरल्यानंतर अखेर तो स्वतःहून कारंजा शहर पोलीस ठाण्यात पोहोचला आणि पोलिसांसमोर शरण आला। आज पहाटे सकाळी कारंजा पोलीस स्टेशन येथे एक उत्तर प्रदेश नोएडा इथे राहणारा सलमान खान हा 30 वर्षाचा युवक स्वतःची कार घेऊन पोलीस ठाण्यात आला आणि त्याने पोलीस ठाण्यात हजर असलेल्या अंमलदारांना मी माझ्या पत्नीला मारून तिचा मृतदेह गाडीत ठेवलेला आहे आणि आता पोलीस स्टेशनला सरेंडर करत आहे अशी माहिती दिल्यावरून पोलिसांनी खात्री केली असता वाहनामध्ये त्याच्या पत्नीचा मृतदेह आढळून आला। प्राथमिक चौकशीमध्ये असं लक्षात आलं की ते नागपूरहून निघाले होते। गाडीमध्ये सलमान, त्याची पत्नी व 3 लहान मुलं असे 5 जण प्रवास करत असताना गाडीमध्ये झालेल्या काही किरकोळ वादाचं रूपांतर मोठ्या वादात होऊन यातील सलमान याने पत्नीच्या डोक्यात कोणत्या तरी कठीण वस्तूने प्रहार करून व नंतर गळा ओढून तिचा खून केल्याचं निष्पन्न। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।